नमस्कार. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी सिद्धगिरी मठ कणेरी की उद्या येणारा जो चैत्र गुढीपाडवा आहे त्या दिवशी अखिल भारतीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवायचा असं ठरवलेलं आहे आणि माती सुपोषणाचा एक अभियान पाडव्या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ वेगवेगळ्या आध्यात्मिक धार्मिक आणि सामाजिक मोठमोठाली संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा बरीचशी संस्था याशिवाय अन्य अनेको सामाजिक संस्था या सगळ्यांच्या संयुक्त एक कार्यक्रम राबवायचा ठरवलं. प्रत्येक गावात जवळजवळ आपण कोल्हापूर जिल्ह्यात 1000हून अधिक गावांमध्ये करायचं असं ठरवलेलं आहोत आणि महाराष्ट्रात 4-5 हजार गावांमध्ये ही कार्यक्रम राबवायचा असं ठरवलेले आहे. तर त्याकरता प्रार्थना राहील देशाच्या स्वास्थ्याकरता, आपल्या स्वास्थ्याकरता, पशुपक्षी जनावरांच्या स्वास्थ्याकरता आणि पंचमहाभूतांच्या संतुलन आणि स्वास्थ्यासाठी माती सुपोषित राहणं अत्यंत गरजेचे. माती विषपूरित झालेले, मातीत विष आले की ते अन्नात विष येते, अन्नातलं विष माणसांच्या आणि प्राण्यांच्या पक्ष्यांच्या शरीरात जाते आणि सगळ्यांनाच हानी पोचवते. याकरताच मातीचा सुपोषणाचा कार्यक्रम आपण करतो आहोत. पाडव्या दिवशी सगळ्या गावांमध्ये शेतकरी जे आहेत पहिल्याच दिवशी आपापल्या शेतातनं ओंजळवर माती घेऊन येतील, घरात ठेवतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावच्या मध्यभागी किंवा गावातील आपण सर्व शेतकरी मिळून ठरवाल ते एका मंदिरामध्ये सगळ्यांनी पाडव्या दिवशी सकाळी जमायचं आहे आणि गावातल्या देशी गाई आणि देशी बैल असतील तर ते सजवून आणावं. त्याच्याबरोबर सुवासिनींची आरती असतील, कलश असतील, भजन मंडळ असतील, युवा मंडळ असतील, आणखीन शेतकरी मंडळ असतील, बचत गट असतील, या सगळ्या मंडळींच्या सहयोगाने एक शोभायात्रा काढायचं आहे की माती वाचूया आणि माती सुपोषित करूया म्हणून. आणि शोभायात्रा काढून आपण मंदिरात आल्यानंतर सगळ्यांनी स्वच्छ जागेवर एक वस्त्र अंथरून किंवा सारवून जमीन सारवून त्याच्यावर आपापल्या घरातनं आणलेले शेतातनं आणलेले माती एकत्रित करायचं आहे. त्याच्यावर एक कलश ठेवायचा आहे आणि कलशाची पूजा करायची आहे. सगळ्या 1-2-3 दंपतींनी पुढे येऊन कलशाचे पूजन करायचं आहे. पूजन करून मातीच्या सुपोषण करण्यासंदर्भात म्हणजे माती विषपूरित झाले तर काय हानी होणार आहे आणि माती सुपोषित करणं आमच्याकरता आणि आमच्या मागील पिढीकरता किती गरजेचे याची थोडीशी जर होत असेल तर चिंतन मंथन करावं आणि नंतर या माती आणि शेती संबंधातच एखादा आरती व्हावी आणि काही मंत्रोच्चारही त्यात व्हावं, आमच्या काही वैदिक मंत्रांचा उच्चारही व्हावं. एवढं झाल्यानंतर मग प्रसाद घेऊन आपण एक प्रतिज्ञा करावं की आम्ही हे माती सुरक्षित ठेवू, चांगलं ठेवू आणि पुढच्या पिढीला उपयोगाला येईल असं ठेवू, अशा पद्धतीची एक प्रार्थना करायचं आहे. आणि मग नंतर हे मंत्रित झालेले पूजित झालेली जी माती आहे ती घेऊन आपण आपल्या शेतात पुन्हा टाकायचं आहे आणि संकल्पबद्ध व्हायचं आहे की आम्ही वर्षभराच्या कालावधीत सेंद्रिय शेती करू, गायी घरी आणू, देशी गायी पाळू घरात आणि माती, पाणी, हवा, ऊर्जा हे सर्वही सुरक्षित राहतील. पंचमहाभूतांचा समन्वय आणि संतुलन राखू अशा पद्धतीची संकल्प करून जायचं आहे आणि वर्षभराच्या कालावधीत जितकं शक्य आमच्या जीवनात तितकं त्याचं आचरण करण्याची आपण संकल्प सोडायचा या पाडव्या दिवशी. तर सर्व शेतकऱ्यांना आमची प्रार्थना राहील की जरूर आपण देशासाठी आणि पशुपक्षी मनुष्य जीवासाठी आणि त्यांच्या रक्षण आणि संवर्धनासाठी या अभियानात जरूर सहभागी व्हावं आणि प्रत्येक गावामध्ये
या माती सुपोषणाचा कार्यक्रम होईल याची काळजी सर्व ग्रामस्थांनी घ्यावं, युवक मंडळांनी घ्यावं अशी माझी सगळ्यांसाठी प्रार्थना राहील. शेठ ठोक दीजिए महाकाल का